बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। शेतकरी कर्जमुक्तीसह कांद्याची निर्यात बंदी उठवावी यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक झालेत। मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी हे सहभागी झाले। मकर संक्रांतीमुळे पुण्यात भाज्यांचे भाव कडाडलेत। भोगी आणि संक्रांतीसाठी लागणाऱ्या भाज्यांच्या मागणीत वाढ झाली। किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात 20 ते 25% वाढ झाली, तर किरकोळ बाजारात पाव किलो भाजीचे दर हे 30 ते 40 रुपयांपर्यंत वाढ झाले। वालपापडी, पापडी, मटार, वांगी, पावटा, गाजर, कांदापात, वांगी या भाज्यांना मागणी वाढली। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कवठा परिसरात गवार मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतोय। पीक पिवळं पडतंय, त्यामुळे गव्हाची वाढ खुंटली आहे। अवकाळी पावसानंतर हरभऱ्यावर मर रोग पसरल्यावर अनेक शेतकऱ्यांनी हरभरा पीक काढून गव्हाची पेरणी केली होती, मात्र आता त्यावरही संकट ओढवल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे। कोकणातील सततच्या वातावरण बदलामुळे आंबा पीक अडचणीत आलेला असतानाच गणेश गुळे रत्नागिरी तालुक्यातून आंब्याची पहिली पेटी बाजारात दाखल झाले। जानेवारी महिन्यातच 2 पेट्या रत्नागिरीहून अहमदाबादला पाठवण्यात आल्या, तर एका पेटीमध्ये 4 डझन आंबे असून या आंबा पेट्यांना चांगला दर मिळण्याची आशा आंबा बागायतदारांना आहे। कराड येथील शिवाजी स्टेडियमवर 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचं भूमिपूजन झालंय। या प्रदर्शनात 10 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील नायगाव, मुखेड, कंधार, हिमायतनगर, किनवट, माहूर या तालुक्यातील माळरानावर रानमेवा बिबा यंदा चांगलाच बहरलाय। बिब्याच्या झाडांना घोस लोंबू लागलेत। यंदा बिब्याचं उत्पादन मोठं असल्याचं दिसून येतंय। तर रानमेवातील बिबा फुल, बिबा आणि गोडंबीला बाजारपेठेत मोठी मागणी असते, त्यामुळे भूमिहीन शेती कामगारांना या रानमेवामुळे चांगले उत्पन्न मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यात मागील 2 आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे। या ढगाळ वातावरणाचा फटका काही भागात उशिरा पेरलेल्या हरभरा पिकाला बसतोय। ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याचे पीक पिवळं पडत आहे। पिवळे पडत असलेले हे पीक सुकून जात असल्याने शेतकरी चिंतेत आहेत। त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याच्या घाट्यांवर अळ्यांचा देखील प्रादुर्भाव होतोय। हवेली तालुक्यात रावेतमध्ये खंडू भोंडवे यांच्या शेतात रब्बी हंगामातील ज्वारीचं पीक जोमात आलंय। वातावरणातील बदल असो किंवा निसर्गाचा लहरीपणा आणि अवकाळी पाऊस याचा कोणताही परिणाम या ज्वारीवर झाला नसून ज्वारीचं कणस डोलू लागलेल। यंदा भोंडवे यांच्या ज्वारीला पुण्याच्या शिवाजी मार्केटमध्ये मात्र चांगला भाव मिळण्याची आशा आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे, त्यामुळे पांघरी, नवघरे इथे दत्ताराव शिंदे या शेतकऱ्यांचा गहू चांगला बहरल्याचं पाहायला मिळतंय। मागील वर्षीपेक्षा चांगलं उत्पन्न होणार अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांना आहे। सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त सेवागिरी कृषी प्रदर्शन भरवण्यात आले। या प्रदर्शनात शेतीविषयक विविध अवजारं ठेवण्यात आली असून सध्या या ठिकाणी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय तो 1.5 कोटी रुपयांचा हिंद केसरी गजेंद्र रेडा। त्याला पाहण्यासाठी लोक आवर्जून गर्दी करताना पाहायला मिळतात। गजेंद्रला रोजच्या आहारात 15 लिटर दूध, 3 किलो पेंड, 4 किलो सफरचंद, 3 किलो आटा लागतो। त्याला पाहण्यासाठी लोक मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारित पद्धतीने। मनमाड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अधूनमधून होत असलेला अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा रब्बी पिकासोबत गावठी आंब्याला देखील फटका बसत असून अनेक झाडांना मोहर लागला नाही। ज्यांना लागला आहे तो गळून पडत आहे। शिवाय आंब्यावर रोगाचा प्रादुर्भाव देखील होत असल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हा संकटात सापडला आहे। पहिल्या वेळेस पाऊस झाला आमच्याकडं, त्यावेळेस थोडाफार मोहर लागलेला होता, परंतु नंतर दुसऱ्या ज्या टप्प्यामध्ये ज्या गारा झाल्या त्याच्यामध्ये एकही मोहर ही पत्ती झाडाला राहिली नाही आणि त्याच्यामुळं फार नुकसान झालं। तर माझं एवढंच म्हणणं आहे का शासनाने याची दखल घ्यावा आणि 2 रुपये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्यांच्यापर्यंत ते अनुदानाचं जे असेल ते पोहोचावं एवढीच अपेक्षा आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या डोंगाव येथे एक रेडा हा सध्या खूप डिमांडमध्ये आहे। 900 किलो वजनाच्या या रेड्याची 11 लाखांची किंमत आहे। पाहूयात यावरचा एक खास रिपोर्ट।
सिंदखेड राजा इथे कृषी पशुपालक महोत्सवाचं आयोजन केलंय आणि या महोत्सवामध्ये सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय युवराज रेडा। नावाप्रमाणेच राजासारखा डौलदार, पिळदार, भारदस्त असा 900 किलो वजनाचा हा रेडा। अवघ्या 2 वर्षाच्या रेड्याची किंमत आहे 11 लाख रुपये। याला डेलीचा खर्च म्हणजे 1000 रुपये आणि याचा खर्चाचं म्हणजे डेलीचं नाही का याचं नियोजन आहे खाण्याचं, ते सकाळी नाही का 5 किलो ढेप, त्यात अर्धा किलो गूळ, 5 किलो सफरचंद आणि 5 लिटर दूध असं मिळून दिलं जाते एका टायमाला। आणि त्याच्यानंतर याला नाही का 2 किलोमीटर फिरवलं जाते। त्याच्यानंतर दुपारचं नियोजन याला हिरवा चारा आणि संध्याकाळी त्याला कोरडा चारा आणि रात्री झोपताना 2 किलो हुंडा। 900 किलोच्या या युवराज रेड्याचा खुराकही तसाच आहे। रोज सकाळी 5 किलो ढेप, अर्धा किलो गूळ, 5 किलो सफरचंद आणि 5 लिटर दूध हा सकाळचा खुराक, तर दुपारी हिरवा चारा, संध्याकाळी सुखा चारा असा त्याचा खुराक आहे। महोत्सवात या रेड्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होतीये। त्यामध्ये आधुनिक अवजारांचा वापर केला तर शेती परवडू शकते। त्यामुळे आमच्या शेतकरी बांधवांनी कुठेही हताश होऊ नये, कुठेही आत्महत्येचा पर्याय स्वीकारू नये। त्यांनी हिंमत न हारता आधुनिक पद्धतीने आणि वेगवेगळे प्रयोग करून जर शेती त्यामध्ये केली तर निश्चितपणे शेती ही एक नक्कीच चांगला अर्थव्यवस्थेचा ही भाग होऊ शकते। हा एक त्याला आधार देण्याचं काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही करतोय। आणि शेती परवडत नाही, शेतीत काही दम नाही अशी ओरड सगळेच करतात, पण शेतकऱ्यांनी शेतीसोबत असे काही जगावेगळे प्रयोग केल्यास त्यांना नाव आणि पैसाही मिळतो हे कृष्णा धोडवे या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय। आणि त्यांना या रेड्यामुळे उत्पन्नही मिळतंय, तसंच विक्रीसाठी मोठी बोली लागलीये। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, सिंदखेड राजा। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन मालाला भाव नाही। राज्य सरकार आपली सत्ता वाचवण्यासाठी काम करत आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सद्बुद्धी मिळावी यासाठी शेतकरी पुत्रांनी दुग्धाभिषेक घातलाय। कापूस पिकाला भाववाढ देण्यात येत नसल्याने कापूस जाळून राज्य सरकारचा निषेध देखील नोंदवण्यात आलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सद्बुद्धी मिळेल अशी अपेक्षा शेतकरी पुत्रांनी अभिनव आंदोलनादरम्यान व्यक्त केली आहे। आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। बीडच्या आष्टीतून एक धक्कादायक घटना समोर आली। आष्टीत अज्ञातांनी आंब्याची तब्बल 200 झाडे तोडली आहेत। शेतकऱ्यांनी या दरम्यान पोलिसांकडे धाव घेतली। झाडे तोडणाऱ्या अज्ञातांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील खडकत या गावात एका शेतकऱ्याने आपल्या शेतात लावलेली आंब्याची तब्बल 200 झाडी अज्ञात व्यक्तीने तोडली आहेत। रात्रीतूनच हे कृत्य करण्यात आले असून यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय। यामागे नेमकं कोण आहे याचा शोध घेण्यासाठी शेतकऱ्याने पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी या ठिकाणी दाखल होत पंचनामा केला असून आता झाडे तोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील केली जाते। माझा गट नंबर 326 मध्ये आंब्याचा बाग जे 8-10 वर्षापूर्वी मी लावलेला आहे आणि तो आंब्याचा बाग परवा शनिवारी रात्री 8 ते सकाळी 5च्या दरम्यान एक पूर्ण 200 झाडं तोडून टाकलेले आहेत आणि माझं खूप मोठं नुकसान केलेलं आहे। तरी ह्याची वन विभागाने व महसूल विभागाने याची दक्षता घेऊन चौकशी करून मला ह्याचे नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करावा ही माझी विनंती आहे। 200 झाडं तोडून टाकलेले आहे हे प्रत्यक्षात दिसतं आहे सगळं। मी काल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केलेला आहे 427 खाली। तरी त्याची खोल चौकशी करून माझे ह्याचा शोध लावून ज्यांनी काही अज्ञात यांनी केलं असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मागील ऑक्टोबरपासून विविध आंदोलन करीत आहेत। याबाबत त्यांची सरकारसोबत चर्चा देखील झाली, परंतु शेतकऱ्यांच्या पदरात निराशा झाली। 13 जानेवारीच्या रात्री मिसाळवाडी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे तुपकरांची जाहीर सभा संपन्न झाली। त्यात त्यांनी सरकारला 18 जानेवारीपर्यंत सोयाबीन कापसाला भाव देण्याची मागणी करत जर सरकारने 4 दिवसात योग्य निर्णय घेतला नाही तर 19 जानेवारीला सकाळी 6 वाजता
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर स्टेशनवर दिल्ली आणि गुजरातला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रोखण्याचा इशारा दिलाय। आंदोलन थांबणार नाही। मी आज नव्या आंदोलनाची घोषणा तुमच्या समोर करणार आहे। गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही रस्त्यावर आहोत। तुम्ही सोयाबीनला भाव दिला नाही, कापसाला भाव दिला नाही, दुष्काळाची मदत आम्हाला दिली नाही, वन्य प्राण्याच्या त्रासाची नुकसान भरपाई नाही, शेतीला अजून कंपाऊंड केलेलं नाही। तुम्ही आम्हाला लुटण्याचं काम केलं। 4 दिवसामध्ये अजून 4 दिवस देतो। 4 दिवसामध्ये जर का तुम्ही निर्णय घेतला नाही तर 13 तारीख आहे, 18 तारखेपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर 19 तारखेला 19 जानेवारीला सकाळी 6 वाजता मलकापूरच्या रेल्वे स्टेशनवर दिल्लीला आणि गुजरातला जाणाऱ्या सगळ्या रेल्वे आम्ही रोखणार आहोत। हे सरकारला मी आज पहिल्या ठणकावून सांगतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले ढगाळ वातावरण आणि 3-4 दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस यामुळे काजू, बी आणि मोहोर हे काळवण्यास सुरुवात झाली। त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत काजू बागांवर केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली। गेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि 4 दिवसात झालेला अवकाळी पाऊस यामुळे काजू पीक संकटात सापडले। तर काजूल, पालवी, मोहोर आणि काजू बी अशी अतिशय महत्त्वाच्या क्षणी फटका बसलाय। तर दिवसभर पावसाळी वातावरण राहिल्याने काजूचा मोहोर आणि काजू बी काळवण्यास सुरुवात झाली। अनेक बागायतदारांच्या बागेतील काजू बीवर काळे डाग तर काही बी पूर्णतः काळी पडलेली दिसून येते। त्यामुळे बागायतदारांची धास्ती वाढली। आतापर्यंत 2-3 फवारण्या काजू या बागांवर झालेल्या आहेत। याशिवाय खते, कीटकनाशकांवर हजारो रुपये खर्च केलेला आहे। तरच मोहोर काळवंडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरले। त्या व्यतिरिक्त सिंधुदुर्गात अनेक बागायतदारांना फळ पीक विम्याचे पैसे प्राप्त झाले नाहीत अशी तक्रारही बागायतदार करीत आहेत। तेंडोली पंचक्रोशीमध्ये आता जो 3-4 दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाला, त्या पावसाचा संपूर्ण महाराष्ट्राला जसा फटका बसला तसा आमच्या कोकणात सिंधुदुर्गातील बऱ्याचशा भागांना सुद्धा म्हणजे जवळपास 80% भागात पाऊस झाला आणि त्याच्यामुळे आमच्या भागातील बहुतांश काजूचं पीक आणि आंब्याचं पीक हे धोक्यात आलेलं आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये विमा कंपनी असं सांगतो की या आमच्या तेंडोली, आंदुर्ला, पाट, माडेचवडी या गावाला काजूचे 21,000 रुपये हेक्टरी पैसे मिळणार असं त्यांचं पत्र आहे आणि आंब्याला 65,900 रुपये याप्रमाणे मिळतील असं कृषी विभागाला पत्र विमा कंपनी दिलं आहे। परंतु ते पत्र असताना सुद्धा विमा कंपनी ही आमच्या भागातील शेतकऱ्यांवरती अन्याय करून आम्हाला आजपर्यंत काजूचा 1ही रुपया मिळालेला नाही आहे। त्याच्यामुळे येत्या 26 जानेवारीला आम्ही शेतकऱ्यांना घेऊन जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन उभं करू। वेळेस उपोषणासह आम्ही बसण्याची तयारी ठेवली आहे। साताऱ्यातल्या पश्चिम घाट परिसरातील कराड, पाटण तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका हा आंबा बागायतदारांना बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हंगामी पीक असलेला आंबा, चिकू, कलिंगड या पिकांचा मोहोर हा खुंटला गेलेला आहे। त्यामुळे बागायतदार यंदा संकटात सापडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे कराडचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। सध्या उन्हाळ्यामध्ये अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे शेती जी पीक आहे ही धोक्यात आल्याची चित्र सध्या पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी हंगामी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता डोकेदुखी बनलेली आहे। अधूनमधून पावसाच्या लहरी येत आहेत आणि त्यामुळं जे काय या त्या ठिकाणी मोर येणारं पीक आहे ते देखील आता आपल्याला नास्तानभूत होण्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। सध्या मी आंब्याच्या बागेमध्ये आहे आणि आपण माझ्या पाठीमागं बघू शकता की या ठिकाणी आंब्याचं झाड आहे। या आंब्याच्या झाडाचा मोर आहे तो खुंटला गेलेला आहे। त्यामुळं या संपूर्ण पावसाचा फटका आहे तो आंबा बागायतदारांना देखील मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर जे आहे ते कलिंगड पिकं आहेत, हे कलिंगड पिकाला देखील याचा मोठा फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळं आता हवामान खात्याचा अंदाज घेऊनच शेती करण्याचं जे धाडस आहे ते आता शेतकऱ्यांना करावं लागणार आहे। कारण हवामान खात्याचा अंदाज जो आहे तो कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना देऊन प्रत्येक तालुक्यामध्ये ही योजना राबवावी लागणार आहे। कारण या संपूर्ण हवामानाचा अंदाज येत नसल्यामुळे शेतकरी भरोशावरती या संपूर्ण हवामानाच्या शेती करत असतो आणि त्याचा फटका अशा अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे होत असतो। त्यामुळे शेतकरी अडचणीत येऊन आत्महत्या करत असल्याचं चित्र आपण आतापर्यंत पाहिलं गेलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता हे समीकरण जर बदलायचं असेल तर कृषी विभागाकडून या शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याचा अंदाज जो आहे तो वेळोवेळी देणं तितकंच गरजेचं असल्याचं चित्र आहे ते सध्या पाहायला मिळतंय। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा, कराड। परभणीच्या मानवत तालुक्यातील सारंगपूर येथील शेतकरी ज्ञानोबा चोकट यांच्या ऊसाची ऑक्टोबरच्या गाळपासाठी नेण्याची नोंद आहे। जानेवारीचा अर्धा महिना उजाडला असला तरी शेतकऱ्यांचा ऊस जागेवरच उभा आहे।
ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे सभासद असताना सुद्धा दोन्ही कारखाने शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेण्यास टाळाटाळ करत असल्याने ऊसाच्या उतार्यात मोठी घट होण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झालाय। तात्काळ नोंदी असलेल्या दोन्ही कारखान्यांनी ऊस गाळपासाठी नेण्याची मागणी शेतकरी विठ्ठल चोखट यांनी केली। यालाच म्हणतात गोड ऊसाची कडू कहाणी। या ऊसाची ऑक्टोबर महिन्याची नोंद असताना सुद्धा नरसिंह कारखाना, सायखेडा व गंगाखेड शुगर हे तिन्ही कारखाने या ऊसाला नेण्यास टाळाटाळ करत आहेत। आम्ही शेतकरी त्याचे डिपॉझिटर म्हणजे सभासद असताना सुद्धा 50-50 हजार रुपये त्यांच्याकडे अनामत रक्कम भरलेली असताना सुद्धा हे कारखानदार ऊस नेण्यास टाळाटाळ करत आहेत। पाणी सुद्धा बंद केलेलं आहे या ऊसाचं, पण हे कारखानदार यांना जाग येणार नाही। याच्यामुळे शेतकऱ्याचं जीवन मरणाचा प्रश्न आहे। ग्रामीण भागातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा म्हणून पालघर जिल्हा परिषदेकडून पालघर सरस महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यात पालघरमधील महिला बचत गटांकडून तयार करण्यात आलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून 3 दिवस चालणाऱ्या या सरस महोत्सवाला पालघरकरांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय। कालपासून सुरू झालेल्या या सरस महोत्सवाचं उद्घाटन खासदार राजेंद्र गावित आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते करण्यात आलं। सरसमध्ये आम्ही पहिल्यांदाच सहभाग घेतलेला आहे, परंतु थोडं प्रतिसाद भेटतो। आज पहिलाच दिवस आहे, अजून संध्याकाळपर्यंत गिराईक येईल असं आम्हाला आशा आहे। आणि तसेच आम्ही महिला सर्व 15 महिला आहेत एकत्र करून हे सर्व 1 वर्ष झालं आम्हाला हे प्रोडक्ट बनवतो। सुरुवात तर आम्ही पापडांपासून केलेली, पण आता हळूहळू जसे सण येतात तसे आम्ही सणाप्रमाणे आम्हाला ऑर्डर येते त्याप्रमाणे आम्ही पुढे चालू केलेलं आहे। आता आम्हाला अगोदर बाहेरून ऑर्डर यायची, इकडे ग्रामीण भागात वगैरे आमची जास्त म्हणजे कोणी मागणी करत नव्हते, पण ह्याच्यामुळे थोडीशी मागणी अजून वाढेल अशी आम्हाला आशा आहे आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचू। आम्ही आता मुंबई, गोवा, दिल्ली, नागालँड इथपर्यंत आमचा माल गेलेला आहे, पण आम्ही पोस्टाने पाठवतो। आईचं वात्सल्य प्रेम हे माणसांप्रमाणे जनावरांमध्येही असतं हे दाखवणारे दृश्य सध्या सिंदखेड राज्यामध्ये पाहायला मिळतंय। सिंदखेड राज्यामध्ये असलेल्या एका वासराला आपले दूध पाजून एका बकरीने जगवलंय। बकरीने दूध पाजून जगवलंय, जिवंत ठेवलंय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। वात्सल्य हा असा शब्द आहे की वात्सल्य हे आईचं मुलाचंही असते आणि वात्सल्य हे जनावरांचंही असते। असंच एक उदाहरण या सिंदखेड राजा येथे जे पशु प्रदर्शनी आहे येथे आता पाहायला मिळत आहे। हे आपण येथे आहोत, हे सिंदखेड राजाचे हे पशु प्रदर्शनी आहे आणि या ठिकाणी हे सिंदखेड राजाचे पशुपालक आहेत आणि यांची जी वासरी आहे, यांची वासरी ही यांची वासरीची आई लहानपणी वारलेली आहे आणि या वासरीचं पूर्ण संगोपन जे आहे ही बकरी करते। ही वासरी हे बकरीचं दूध पिऊन आतापर्यंत जगत आलेली आहे आणि या बकरीच्या दुधावरच ही वासरी जिवंत आहे। एक वात्सल्याचं एक अनोखं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते। त्याला आईचं म्हणजे काहीच झाले असं म्हणजे असरच नाही पडला म्हणजे वासरीला, पूर्ण वासरी म्हणजे बकरीनंच जतन केलेलं आहे। हा म्हणजे 8 रोज झाले बरं का, जन्म त्याला आईन त्याच्या बस लगेच टाकून दिलं, मग तसं त्या बकरीने जतन केलेलं। ही वासरी कधी जन्म झाला? हिचा म्हणजे आता 9.5 म्हणजे 10 महिने चाली, 10वा महिना झाली। आणि हिची आई जन्मता म्हणजे टाकून दिलं, ती बुचकाळली, तिनं काय केलं टाकून दिलेलं, मग ते बकरीने जतन केलं। हा लहानपणीपासून तिला ते पाचता तिनं काय केलं की तिने लगेच धरून घेतलं। आता ती 1 सेकंड बी सोडित नाही तिला। हा आता तिला जर समजा आपण ओढलं बकरीला त्या वासराला तर ती सोडित नाही एकूण एकाला। हा इतकी म्हणजे माया ते एकत्र झाली। हा हा म्हणजे इतकं म्हणजे आईची एखादं कसं आईच्या लगे एकदम तिला म्हणजे असं बचपन लेकरू म्हणजे कसं आपुरता आहे तिला। हा नक्कीच। तर आपण इथे पाहिलं की जे पारस्परिक जे प्रेम आहे, आपसी प्रेम आहे ते जनावरांमध्ये पण किती मोठ्या प्रमाणावर आहे की एक बकरी ही वासरीला आपलं दूध पाजते आणि तिला जिवंत ठेवत आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, सिंदखेड राजा, बुलढाणा। आता एक ब्रेकिंग न्यूज येते। अमरावती अचलपूर मार्गावर लोकविकास संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाववाढ तसेच कर्जमाफीसाठी सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। सोयाबीन, तूर, कापूस आदी शेतमालाला भाव देण्याची मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे काही मिनिटं महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। 10 ते 15 शेतकरी या दरम्यान पोलिसांच्या ताब्यात आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।